नमस्कार गाईज, माझं वैशिका दागोकर आणि जसं लास्ट व्हिडिओ स्पेशल होतं तसं हा व्हिडिओ पण स्पेशल असणार, कारण का मे महिना चालू आहे आणि प्रत्येक कोकणकर मे महिन्यात गावी जातो. सो आम्ही सुद्धा गावी चाललो आहे. आम्ही मुंबई सेंट्रलवरून आमची एस टी आणि खूप वर्षानंतर सुद्धा आम्ही कारनी नाही एस टीनी चाललो आहे गावी. तर मुंबई सेंट्रलवरून आमची एस टी आणि आता आम्ही चाललो आहे मामांकडे मुंबईला. आता आम्ही जस्ट रिक्षा पकडली आणि आमची आता 4:57ची ट्रेन आहे. सो तिकीट वगैरे काढते आणि भेटू ट्रेनमध्ये बसणार. फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. तर पूर्वी तुला कसं आठवतं आपण गावी राहणार? एक्साइटमेंट आहे आई बाबांना भेटायची आणि याच मोमेंटसाठी आम्ही मे महिन्याची वाट बघत होतो की कधी मे महिना येतो आणि आम्ही गावी चाललो आहे. सो फायनली उद्या आम्ही गावी असणार आहे. जस्ट आम्ही पोचलो आहे मामांच्या घरी. तर आता थोडं फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि थोडा आराम करतो. रात्रीचे 1 वाजलेले आणि अजून आम्ही झोपले नाहीत आणि उद्या सकाळी आम्ही तिघी नाही, आमच्यासोबत अजून एक मेंबर येते, ती म्हणजे माझ्या मामांची मुलगी आणि ही येत नाही आहे बिचारी, तिला काम आलं आहे. सो नेक्स्ट टाइम आम्ही 5 जणी परत जाऊ. अब मैं पैसा कमाऊंगी. तो भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ताच आम्ही सगळेजण उठलो तर फ्रेश वगैरे होतो, नाश्ता वगैरे करतो आणि फटाफट निघतो, कारण का ऑलरेडी थोडं लेट झालं आहे आम्हाला. आम्ही बस स्टँडवर पोहोचलेलो आहे आणि अजून आमची बस काय लागली नाही आहे. तोपर्यंत बघू, आम्ही थोडे रील्स वगैरे काढून घेऊ आणि मग बस आल्यावर बसने जाऊन बसतो आणि मग मी तुम्हाला दाखवते. गाईज बस निघाली आणि ही माझी आणि दीदीची सीट आहे आणि त्या दोघींची तिकडे. तो गाईज बस थांबली तर आम्ही थोडंसं खायला घेतलंय. आता आम्ही थांबलोय पेन जवळ, परत एकदा ब्रेक करायला नाश्त्याचा आणि आता छोट्या बहिणीसाठी वडापाव घ्यायला चाललोय. होप सो एस टी सुटायला नको, नाही तर ती बिचारी एकदम घाबरेल. ती घाबरते लगेच. आता आम्ही थांबलोय, फटाफट घेतो आणि परत जातो एस टीमध्ये जाऊन बसतो. वडापाव घेतलाय आम्ही आणि आता आम्ही चाललोय एस टीमध्ये. तर खूप गरम आहे गाईज, लिटरली एवढं गरम होतं ना. भाऊ हाय कर, हाय कर ना. मी ऑलमोस्ट पोचलोय, मीन्स आता आम्ही रेवतळे गाव इथे उतरलोय आणि आता आमचं गाव फक्त 15 मिनिटावर आहे आणि आता आम्ही रिक्षा करतोय. रिक्षाने आम्ही घरी जाऊ. तर भेटूया, आईबाबांची रिॲक्शन पण कॅप्चर करूया की त्यांना कसं वाटतं आम्ही 4 जणी आलो आहे ते. तर मी फायनली गावी पोचलेलो आहोत. चला तर आम्ही आईबाबांची रिॲक्शन. ए मेंटल बॅग घे ना माझ्या मांडीवर. राजू चला पहिला आपण आई बाबांना भेटूया. रुद्रा फायनली, रुद्रा हाय कर, हाय कर, हाय हाय मंडळी. बाबा कशात? हाय करा, हाय करा. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. आई आई हाय कर, हाय कर ना असं. सो फायनल. अरे दादू कैसा है? तो हम लोग फाइनली गाव पहुंच गए. तर भेटूया आता. फ्रेश वगैरे झाल्यावर मी तुम्हाला असं घर बाग वगैरे सगळं दाखवते. तर आता मी थोडं फ्रेश होऊन घेतो. फ्रेश तर मी काय अजून झाली नाही, नंतर होईल. तर तुम्हाला पहिलं आमचं घर दाखवते. तर हे वालं आमचं जुनं घर आहे आणि हे वालं आहे जे बाबांनी बांधलं आहे ना. बाबा हे तुम्ही बांधलंय ना. तर आता आपण जाऊया बागेत. आता मी तुम्हाला आमची बाग दाखवते. सो गाईज, स्वागत आहे तुमचं सुनीता सहदेव उद्यानमध्ये. तर ही आहे आमची बाग. आई सरक. हो आई, तू कशी आहेस? ही आमची बाग आहे. तर हा आहे पेरूचं झाड, तिथे फणसाचं झाड आहे, हे कैरीचं झाड आहे आणि हे चिकूचं झाड आहे जिथे मी चढलेली, तुम्हाला आठवत असेल तर. आणि हा स्विमिंग पूल आहे. सध्या तरी आम्ही क्लोज करून ठेवला, आता काय खोलणार नाही त्याला. पुढे पण अजून खूप मोठी आहे बाग. तर हे केळ्यांचं झाड आहे आणि हे इथे पण अशी छोटे छोटे झाडं आईने लावून ठेवली आहेत. सो ही होती आमची बाग. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकी कुणाच्या गावी आले, म्हणजे मम्मीच्या गावी आली आहे की पप्पांच्या गावी. सो मी आली आजोळी. आजोळी म्हणजे मम्मीच्या गावी. आणि गाईज गावी आल्यानंतर जे सुकून भेटतं ना, मीन्स एवढी शांतता भेटते ना, आणि खरंच आहे मी एक्सपिरियन्स करू शकते. आता जस्ट आम्ही आलो तरी एवढं आणि अजून आम्ही राहणार आहोत फुल.
इकडनं त्यानंतर अजून खूप प्लॅन्स आहेत, तर बघूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. काहीच तुम्हाला मी आता ती जागा दाखवते जिथे आम्ही लोक म्हणजे नेहमी जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा आम्ही इथे वरती येऊन बसतो, काय का इथे फुल नेटवर्क असतो. म्हणजे इथे संध्याकाळचं आम्ही बसतो आणि रात्रीचे गावातले जे मुलं असतात ते सगळे रात्रीचे येऊन बसतात, पण आम्ही नेहमी संध्याकाळी इथे येतो आणि इथे बसतो. म्हणजे खूप एकदम भारी वाटतं इथे आल्यावर. आणि तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवते, थांबा बघा. फुल ओपन स्पेस आहे आणि तिथे सनसेट झाल्यावर पण एक नंबर वाटतं. आणि ही जी जागा आहे इथेच आमची पालखी नाचवली जाते. हे बघा, हे इथे तुम्ही बघू शकता, इथे होळी पेटवतात आणि मग पालखी अशी फुल नाचते. खूप खूप मजा येते गाईज. होळीच्या वेळेस पण खूप मजा येते आणि असं नॉर्मली पण आम्ही जेव्हा येतो गावी तेव्हा पण खूप मजा येते. म्हणजे भले फोनला नेटवर्क नसेल तरी चालेल, पण येतो आम्ही गावी नेहमी सगळेजण. दरवर्षी तरी पॉसिबल नाही होत फॅमिलीला यायला, कारण का ऑफकोर्स जॉब असतात सगळ्यांचे. पण यावर्षी सगळेजण येत आहेत, मीन्स मम्मी पप्पा वगैरे सगळे येणार आहेत. आणि इकडनं पण अजून खूप पुढे प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. सो भेटूया संध्याकाळी. गाईज मी आहे आता आमच्या टेरेसवर, तर तुम्हाला आमचा टेरेस दाखवते. सो हा आहे आमचा टेरेस. आता तरी खूप सामान आहे, मग पहिला नव्हतं. पहिला मी आणि माझ्या मामांची मुलगी जी होती ते आम्ही ते वरती गच्चीवर भांडी खेळायचो लहान असताना, पण आता सगळे मोठे झालेत. सो आता कधीतरीच येतो आम्ही गावाला आणि वरती तर येण्याचा जास्त संबंध येत नाही. सो आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.